खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, आजच भेट द्या। कर्जत तालुक्यातील उकरोळ ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय गुरुचरण जागेवर व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम सुरू असल्याची माहिती समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे हे बांधकाम शिवसेना शिंदे गट ग्रामपंचायत सदस्याच्या पतीकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणाची ग्रामस्थांसह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। माहितीनुसार ग्रामपंचायत मालकीच्या शासकीय सर्वे क्रमांक 94 मधील गुरुचरण जागा तसेच गावठाण हद्दीतील जागेवर व्यावसायिक गाळे उभारण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे। सार्वजनिक मालकीच्या जागेवर सुरू असलेल्या या बांधकामामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याबाबतही ग्रामस्थांकडून शंका व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणामुळे उकरूळ ग्रामपंचायतीत नवा वाद निर्माण झाला असून गावात विविध चर्चांना उधाण आलंय। शासकीय जागेवर सुरू असलेल्या या बांधकामाची तातडीने पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। दरम्यान ग्रामपंचायत प्रशासन, गटविकास अधिकारी, महसूल विभाग तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून बांधकामाची कायदेशीररित्या तपासावी आणि नियमबाह्य बाबी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही पुढे येत आहे। या संपूर्ण प्रकरणाकडे आता उकरूळसह संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागले असून प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि चौकशीनंतर काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले।